भारतीय सौर वर्ष म्हणजेच मराठी महिने, तर या महिन्यांची नावे आणि त्यामध्ये येणारे दिवस हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर पहा, चैत्र महिना जो काही पहिला महिना आहे त्यामध्ये 30 किंवा 31 दिवस असतात आणि त्यानंतर सलग येणाऱ्या 5 महिन्यामध्ये 31 दिवस येतात आणि राहिलेल्या 6 महिन्यामध्ये 30 दिवस येतात. त्याचप्रमाणे ग्रेगरियन वर्ष यालाच आपण इंग्रजी महिने असे म्हणतो आणि यातील महिने आणि त्यांची नावे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आहेत. आणि यातील दिवस जानेवारीमध्ये 31 दिवस येतात, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 आणि त्यानंतर 31, 30 असं रिपीट होतं. परंतु जुलै आणि ऑगस्ट हे सलगचे 2 महिने असे आहेत ज्यामध्ये 31 दिवस येतात. हे देखील आपल्याला विसरता कामा नये. आणि त्याचप्रमाणे पहा, लीप वर्ष आपण कसं ओळखतो? लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात आणि तो दर 4 वर्षांनी येतो आणि इसवी सनच्या संख्येला जर 4ने पूर्ण भाग असेल तर तो लीप वर्ष असतो. तर आता पहा प्रश्न, खालपैकी कोणते लीप वर्ष नाही? तर पहा, 4च्या पाड्यामध्ये येणारे जे काही वर्ष आहेत ते लीप वर्ष असतात. मग 12, 8 आणि 4 हे लीप वर्ष आहेत, तर 7 हा लीप वर्ष येणार नाही, हा सामान्य वर्ष आहे.